नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी स्वागत करते. सुषमा कोकणची राणी. हा जो लाकडाच्या मोत्यांचा डिझाईन आहे, त्याचं मी डिझाईन खूप म्हणजे 1-1.5 वर्षापूर्वी मला वाटतं मी अपलोड केलं होतं. सगळ्यांनी फार भरभरून साथ दिलेला आहे आणि कॉमेंट्स, लाईक, व्ह्यूज, वाव नाईस. तुमच्या सगळ्यांचेच मनापासून आभार. पण त्याच्यावरती खूप सगळ्या कॉमेंट्स येत होत्या की याची डिझाईन कशी बनवतात, याची थोडीशी सविस्तर माहिती सांगा, याच्यामध्ये जो धागा कोणता यूज केलेला आहे त्याची सविस्तर माहिती द्या. सो हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला कळेल की हा जो डिझाईन आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही कसे बनवू शकता किंवा त्याला वेगवेगळ्या शेपमध्ये कसं बनवू शकता. हा नायलॉन थ्रेड आहे आणि तो मी यूज केलेला आहे. हे 2 साईजमध्ये मिळतात, ह्याच्यापेक्षा थोडीशी जाडी साईज मिळते आणि ही सगळ्यात लास्ट साईज आहे. आणि तो व्हाईटवाला आपण यूज करतो, तो पटकन तुटतो आणि हे सगळे खुलतात. तर हा जर तुम्ही थ्रेड यूज केलात तर ह्याला बऱ्यापैकी खूप छान मजबूती मिळते. म्हणजे ॲटलिस्ट मला वाटतं 2-3 वर्ष तरी तुम्हाला बघायला नको. आणि हे दिसायला डिझाईन फार सुंदर दिसते. तुम्ही बघू शकता की ही डिझाईन किती वेगवेगळी आणि मस्त दिसते. याच्यामध्ये ह्या धाग्यामध्ये कलर मिळतात, कोणताही कलर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता. हे बघा. तर हे जे मी बनवलेले आहेत हे बॅकग्राऊंड कुकिंगसाठी बनवलेले आहेत. हा इकडे एक आहे, हा व्हाईट आणि साईडने ब्लॅक. साईडने म्हणजे 2 साईडनेच फक्त ब्लॅक दिलेला आहे, बाकी पूर्ण व्हाईट आहे. आणि हा आहे तो पूर्ण आतमध्ये ब्लॅक आहे आणि साईडने व्हाईट आहे. आणि हा पूर्ण व्हाईट आहे, पॅरोट कलरमध्ये आहे. हा रेड कलरमध्ये आहे. सो व्हिडिओ स्किप करताना पूर्ण बघा आणि तुम्ही नक्की कॉमेंट्स करून सांगा की तुम्हाला ह्या लाकडांच्या मोत्यांची डिझाईन कशी वाटली आणि ही वेगवेगळ्या शेपमध्ये कशी बनवू शकतो. सो प्लीज 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 सगळ्यांनी कॉमेंट्स करा, लाईक करा व्हिडिओला. आणि आपल्या चॅनल पेजवरती नवीन असाल आणि तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहेत. सो बऱ्याचदा मी लाईव्हमध्ये सुद्धा तुम्हाला ही डिझाईन बनवून दाखवली होती, पण ती तुम्हाला समजली नव्हती. आणि आता ही मी डिझाईन बनवणार आहे, ती बघा तुम्ही मी कशी बनवत आहे ती. आणि दुसरी एक बनवलेली आहे गाडीच्या सीट कवर म्हणून, तो मी वेगळ्या शेपमध्ये बनवलेला आहे. त्याचा तुम्हाला बस मी जस्ट एक डेमो दाखवत आहे, तो सुद्धा बघा. आणि तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन बघायच्या असतील किंवा शेप बघायचे असतील तर तुम्ही मला कॉमेंट्स करून सांगू शकता. सो थँक्यू सो मच. व्हिडिओ पूर्ण बघा आठवणीने नक्की. हा मी पूर्ण बनवून घेतलेला आहे. जसं म्हणजे हा शेप मी थोडा वेगळा बनवलेला आहे. इकडून त्याला सेम शेप आहे, तुम्ही बघा ना. हा एक मी छोटा पीस बनवलेला आहे. त्याचा व्हिडिओ नाही मी अपलोड केलेला आहे. तर हा असाच मी शो साठी बनवला होता. आणि हा सुद्धा म्हणजे बॅकग्राऊंडला कुकिंग मध्ये मी यूज करण्यासाठी हा बनवला होता. तर हा एक पीस आहे आणि हा एक पीस आहे. आता कॉमेंट्स करून मला विचारलं होतं की तुम्ही धागा कोणता यूज करता, थ्रेड कोणता यूज करता. ही नायलॉनची नॉट आहे. ही नॉट कोणत्याही शॉपमध्ये तुम्हाला मिळते, म्हणजे हार्डवेअरच्या शॉपमध्ये मिळते किंवा तुम्ही ऑनलाईन पण परचेस करू शकता. याच्यामध्ये थोडीशी अजून एक जाड सुद्धा येते. हिच्याने बनवलं तर अजून बेटर आहे, छान मजबूती येते. आणि आता आपल्याकडे हे एवढे मोठे वाचलेले आहेत. ह्या मोतींचा आपण आता बनवणार आहोत अजून एक पीस. काही जणांनी कॉमेंट केली होती की सविस्तर याची माहिती सांगा, म्हणून हा व्हिडिओ पुन्हा मी बनवत आहे. सो आणि कारण जो आधीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्याच्यावरती तो म्यूट व्हिडिओ आहे, त्याच्यावरती मी फास्ट फॉरवर्डिंग केली होती आणि म्युझिक दिलं होतं.
तर त्याचं म्युझिक मी म्यूट केलेला आहे. तर काहींची कॉमेंट्स होते त्या व्हिडिओवरती की सविस्तर व्हिडिओ बनवून दाखवा. तर हा सविस्तर व्हिडिओ मी बनवत आहे. आणि दुसरं म्हणजे लाईव्ह स्ट्रीम मध्ये जेव्हा मी दाखवत होते तेव्हा ते व्यवस्थित समजत नव्हतं. तर हा थ्रेड घेतलेला आहे. थ्रेड ऍक्च्युली मोठाच घ्यावा लागतो, कारण हे जेव्हा असं होतं ना इथे, तेव्हा ते माचीसने लॉक करून घ्यायचं. म्हणजे माचीसने थोडंसं इथे जाळलं की लॉक होऊन जाते नॉट. नाहीतर मग हे असं सगळं पसरतं, मग ते आपल्याला बनवायला त्रासदायक ठरते. दुसरं घेतो. हा मी एवढा धागा घेतलेला आहे. याच्यामध्ये जे जास्त आहेत ते काळे दोन्ही मिक्स आहेत, पण हे जे ब्राऊन कलरचे आहेत ते जास्त मला वाटत आहेत. सो आपण आधी ब्राऊन कलरचे घेऊया. चार घेतलेले आहेत आणि इथे आपण घेणार आहोत गाठ मारून. अशा पद्धतीने गाठ मारून घ्यायची आहे. हे असं लॉक करून घ्यायचं आहे. हे तीन एवढे घेऊन या मोतीमधून हा धागा पूर्ण फिरवायचा आहे. आता हा धागा पुन्हा सेम या मोतीमधून पुढे घ्यायचा आहे. हे तीन मोती ऍड केल्यानंतर पहिल्यांदा चार मोती ऍड करायचे, नंतर तीन मोती ऍड करायचे. तुम्हाला कलर कोणते टाकायचे किंवा एकच कलर घ्यायचा आहे हे तुमच्यावरती आहे. त्याच्यानंतर पुन्हा ह्या मोतीमधून हा धागा फिरवून पुन्हा ह्या पुढच्या मोतीमधून धागा फिरवून घ्यायचा आहे. झाले हे एक डिझाईन तयार. दोन बॉक्स तयार झाले स्क्वेअरचे. सेम पद्धतीने तसंच करायचं आहे. दोन ब्लॅक वाले मोती, व्हाईट कमी आहेत म्हणून एक घेत आहे. धागा थोडा मोठा घ्यावा लागतो ह्याला, कारण सारखं जॉईन करून नाही चालत. तर पुन्हा सेम हे तीन आपण ह्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. आता आपल्याला याच्यामधून हा धागा फिरवून घ्यायचा आहे. हा याच्यामधून फिरवून घेतला, याच्यामधून की आता ह्या पुढच्या मोतीमधून फिरवून घ्यायचा आहे. तीन मोती सेम.
हे आपण तीन मोती भरल्यानंतर या मोतीमधून हा धागा टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हे तीन मोती मधला हा पहिला मोती याच्यामधून हा धागा फिरवून घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि ही जी लाईन आहे त्याच्यामध्ये 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 हे 8 पिसांची लाईन बनवून झालेली आहे. हे व्हाईट मोती आहेत ते आपण बाहेरच्या साईडने डिझाईन घेतलेली आहे. मग आधी हा व्हाईट मोती घेऊया. 1 हा मोती जर बाहेरच्या साईडने यायला पाहिजे असेल तर फिरवताना वरती डिझाईन वाढवताना हा आधी घ्यायचा, म्हणजे हा असा फिरून असं होईल त्याचं स्क्वेअर. या पद्धतीने तर हे तीन मोती ऍड केल्यानंतर हा धागा यास बायचा आहे. पुन्हा या व्हाईट मोती मधून हा धागा रिटर्न वरती यायचा आहे. नंतर या ब्लॅक मोतीमधून या वरच्या लाईन मध्ये 2 मोती ऍड करावे लागतात. या लाईन मध्ये सुरुवातीला आपण हे 4 मोती घेतले. 4 मोती नंतर 3-3 मोती आपण ऍड करत होतो. आता 2-2 मोती ऍड करावे लागणार आहेत. हा धागा आता आहे हे 2 मोती मी ह्या धाग्यामध्ये घेतलेले आहेत. तर हा धागा आहे तो ह्या मोतीमधून फिरवून घ्यायचा आहे. आता हे असं झालेलं दिसतंय ना, दिसते की डिझाईन नाही दिसत आहे स्क्वेअरची. त्यासाठी आपल्याला हा पहिला बॉक्स आहे त्याचा हा मोती याच्यामधून हा फिरवून घ्यायचा आहे धागा. ह्याच्यामधून घेतल्यानंतर पुन्हा या मोतीमधून या मोतीमधून नंतर त्याच्या बाजूच्या या मोतीमधून तुम्हाला याच्यामध्ये धाग्यांची डिझाईन समजत असेल. हा धागा 4 वेळा फिरलेला आहे. इथे बरोबर 5 ची लाईन होती बघा, जी सुद्धा एक प्रकारे छान डिझाईन दिसते. जेव्हा लास्टला आपल्याला एक्स्ट्रा वाढवायचं नसतं त्यावेळेस इथे मग 3 मोती घ्यावे लागतात. जो दुसरा बॉक्स असतो त्याला 2 मोती लागतात. पहिल्या बॉक्सला इथे आधी 4चा बॉक्स बनवून घेण्यासाठी 4 लागतात. त्याच्यानंतर जेवढी पण तुम्ही मोठी लाईन घेताय तिथपर्यंत 3 लागत येतात. जेव्हा तुम्ही वरचा बॉक्स फिरवता तेव्हा 2 लागतात. लास्टला आपल्याला बाहेरून व्हाईट मोती लावायचे आहेत म्हणून हे 2 मोती घेतलेले आहेत. हे असा बॉक्स बनेल हा. तर या मोतीमधून हा धागा घालायचा आहे. नंतर या मोतीमधून त्याच्याच बाजूच्या मोतीमधून हे आपण तिसऱ्या बॉक्ससाठी 3 मोती घेतलेले आहेत. या 2 लाईनी कंप्लीट झालेल्या आहेत आणि तिसरी लाईन चालू झालेली आहे. हे 3 मोती घेतलेले आहेत. आता पुन्हा हा बॉक्स बनण्यासाठी आपल्याला ह्या आधीच्या बॉक्स मधून हा धागा फिरवावा लागणार आहे. तसंच सेम या 3 मोतींमधून हा धागा फिरतो. हा मोती, त्याच्यानंतर हा वरचा टॉपचा मोती. ही झाली तिसरी लाईन तयार. आता इथून तुम्हाला पुढे
दोन दोनच मोती ऍड करायचे आहेत. ते सुद्धा ब्लॅक वाले. हे थोडे लाईट वाले आहेत, ते आपण बाहेरच्या साईडने डिझाईन घेतलेली आहे.